जाऊ म्हणतीस, भावाला घराबाहेर काढणार आहेस? देवा, आता कुठल्या तोंडाने बोलू काय बी कळना बघ मला. आई बाप्पाच्या माघारी एकलाच आहे मला. मरताना याचा सांभाळ करण्याचा शब्द दिला होता म्हणून हे सगळं. गोदाका राहू द्या काही दिवस याला. अगं पण माधुरी, हे असलं आपल्या घरात नाही चालणार. राहू दे, मी घराच्या बाहेर जाऊन पितो. हा, हे तेवढं चकण्याचं बघ. आणि तू एकदा चकना संपुस्तोवर मी काही घरात येत नाही, कळलं? हा, उठ जरा, वाट दे आणि चटपटीत काहीतरी बघ चकण्याचं. हा, वहिनी गोदाका. अंजली ताई गोदाक्का, सॉरी फॉर डिस्टर्ब. अहो, परत घरात घेणार नाही का? तुमच्या घरचे नियमच मला माहित नाही. तू माहित असते तर घेतली असती का? मी काय म्हणतो, एवढ्या वेळेस माफ करा. आपलं औषध आहे, घ्यायला लागते. हा, हाय मी बाहेर, चालू दे तुमचं. हा, काय चाललंय हे घरात? आणि या असल्या गोष्टी म्हणजे तापच आहे. अहो ताईसाहेब, साधा सुद्धा नाही, लई मोठा ताप आहे. काय तर करा, घराबाहेर पकडून टाका. तू आजूबाजूला नजर कुठं बाई दिसते का बघ. या काही इथंच कुठेतरी आपल्या घराजवळ असणार. म्हणजे आपल्या घराला धोका आहे म्हण की. हा, बरकत, अंजली वरती सावध करायला पाहिजे. वैरान सावध करायलाच पाहिजे. मग मी एक काम करतो, मी फोन करतो, तू फक्त आजूबाजूला ध्यान ठेव. बघ बघ करतो. काय झाले? अंजलीबाई मनात राग धरून बसल्या, माझा फोन उचलना झाले. ते काय नाही बरकत, आता आपल्याला घराकडे जायलाच पाहिजे. चल. अरे तू काय खुळायस काय? अरे घराजवळ पोलिसांचा पार आहे. घराकडे जायला रिस्क करा ना, आपण इथंच थांबूया. रिस्क घ्यायलाच लागणार बरकत. अरे पण ऐक की मर्दा, माझा विश्वास ठेव, काय देऊ नका. तू फक्त आजूबाजूला नीट ध्यान ठेव. चल. गिळ. शेंगदाणे? अरे गायकवाडाच्या घरात आलोय मी. शेंगदाणे? मला वाटलं काहीतरी काजू बदाम घेऊन येशील. अरे चटणी मिठाची लायकी तुझी, काजू बदामाच्या गोष्टी करू नकोस. वाढणार की, लायकी वाढणार की. तू 10 लाख रुपये दिल्यावर मग बघ कसं तुझ्या समोरच नाकावर टिचून काजू बदाम खातो ते ना. कधी मिळतील 10 लाख रुपये? हे बघ, नाही तू आगाऊपणा करू नकोस. हा, हे बघ, आगाऊपणा तू करू नकोस. माझं 10 लाख रुपये दे, मी निघून जातो घराच्या बाहेर. नाहीतर दोघांनी पण घराच्या बाहेर काढतील, कळलं काय? शहाण्यासारखं वाग जरा. जा, आता मूड खराब करू नकोस माझा. खुन्नस? मला खुन्नस? एका मिनिटात धावतो तुला खुन्नस काय असते ती. साहेबराव, चिडलायस का माझ्यावर? आता तूच सांग, काय करू मी?
मी राणाजींना एवढं सगळं सांगते पण ते माझं काहीच ऐकत नाही. मग मी तरी का त्यांचा फोन उचलू? मला किती त्रास झाला ना तरी चालेल, पण घरच्यांना एवढा त्रास होतोय त्याचं काय? राणाजींना एवढं सुद्धा कसं कळत नाही रे? ते काही नाही. आता जोपर्यंत राणाजी पोलिसांना शरण येणार नाहीत ना तोपर्यंत मी त्यांच्याशी अजिबात बोलणार नाहीये आणि त्यांचे फोन सुद्धा उचलणार नाही. राणा कवा शरण गेलाय तुम्हाला, पण तुम्हालाच ते कळत नाही. माझ्या नाही रे, पोलिसांच्या शरण यायला हवं त्यांनी. राणा कुणाला शरण जाणार नाही, फक्त अंजलीबाईसनी शरण जाणार. काय हो साहेबराव सांगतोय ते पटलं नाही वय? तुम्ही कशाला आला तुम्ही इकडे? कशाला म्हणजे घराची काळजी म्हणून आलोय मी. एवढीच जर का घराची काळजी असती ना तर पोलिसांना शरण गेला असतात तुम्ही. काय सारखं शरण जा शरण जा, हे शरण जायचं फुल कोणी घातलं तुमच्या डोसक्यामध्ये? अहो एकदा का शरण गेलो का नाही तर माझा इशा आटपला म्हणून समजा. उगाच वाटेल ते बोलू नका. खरं तेच सांगतोय अंजलीबाई. अहो तुम्हाला काय वाटतंय मला जीवाचं भ्याय म्हणून मी पळतोय? असं अजिबात नाही. मला माझं काय नाही हो, मला फक्त घराची काळजी आहे. हे बघा एकदा का मी गेलो तर ती माणसं आहेत की नाही आपल्या घराला संपवणार आणि समजत पहिलं तुम्हाला. तुम्ही उगाच काही सांगू नका मला. अहो कसं सांगू म्हणजे तुम्हाला पटेल सांगा मला. हे बघ या काय का नाही ती इकडच कुठंतरी घराच्या आसपास. अहो पक्की खबर आहे मला. मी फक्त सावध राहा. एकदा का मी गेलो ती माणसं आपल्या घराला गाला घालणार. उगाच वाटेल ते सांगू नका मला. ह्या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळे झालंय. माझ्यामुळं? हो तुमच्यामुळे. आज आपलं घर एवढ्या संकटात आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. अहो अहो नाही. चला दुपारपर्यंतचा कोटा पूर्ण झालेला आहे. हो इकडे काय करायला? माधुरीचा भाऊ आहे. हे मला बी माहिती आहे. इकडे काय करतोय? 4 दिवस राहायला आलाय तो घरी. नुसता वैताग झालाय याचा. कसं आलाय? तुम्हाला काय करायचंय? तसंही तुम्हाला कुठे आपल्या घराची काळजी, आणि असती तर तुम्ही पोलिसांना शरण गेला असतात ना. तुम्हाला सांगण्यात काही पॉइंटच नाही बघ. मग नका सांगू. अहो अहो तसं नाही हो. अहो ऐका की हे बाटली कोण? अरे नमस्कार. हळू चल तिकडे तिकडे एक चल. काम. इकडे हे बघ. ए घर एकदम मस्त आहे, बेस्ट आहे, एकदम अल्टिमेट घर आहे. अरे ते समजा सोड. तू इकडे काय करतोय ते सांग. ते मी तेच घे म्हणलं बहिणीचा संसार. जरा हळू बोल. म्हणलं बहिणीचा संसार कसा सुरू आहे ते जरा बघून येऊया म्हटलं. ते नाही तुम्ही इकडे कसं काय? अरे हे अरे माझंच घर आहे. मग बाहेर का परक्यासारखं या की घरात? नाही 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 रेडीमेड या काय का नाही ती इकडेच कुठेतरी घराच्या जवळपास आहे. कुठे अक्का कुठे? हे काय माहित नाही पण घराच्या जवळपास आहे एवढं कळलंय मला. हा. मग राणा जरा सावध राहायला पाहिजे, जरा काळजी घ्यायला पाहिजे, कळलं काय? हा लई डेंजर बाई आहे ती. हा येस तर आता तू आलास ना इकडं तेव्हा तुला काय कळलं तर लगेच मला सांग. घरात सांग, गावात सांग. मी काय करतो मी एका नाही माझ्या वस्तांचा ना काही पैलवानांचा तुला नंबर देऊन ठेवतो. मी काय म्हणतो राणा
अक्काच्या आधीच तू तिची मानगुट आवळलीस तर कसं? पण त्या आधी ती गावाला पाहिजे का नको? मी ओळखतोय, तुला काय माहिती असेल तर सांग की. अरे मी लाख सांगायला तयार आहे रे, तर तू पैसे द्यायला तयार नकोस का मला सांग? हा हे बघ, मी काय म्हणतो, 10 लाख रुपये दे, मी लगेच असे चित्र हलवतो आणि तुला ठाव ठिकाणा क्लिअर सांगतो. अरे बाबा, किती वेळा सांगू तुला? अरे कुठं आणू मी 10 लाख रुपये? हा, मग मी काय रिस्क घेणार नाही बाबा, कारण अक्कालाही डेंजर बाई आहे, आधीच सांगतो. हा देतोस का 10 लाख रुपये? नीट राहा आणि ध्यान ठेव घराकडे. जो 10 लाख रुपये देतो म्हणला का नाही देतो म्हणला? आम्हाला लग्नाची तारीख ठरली आहे 5 मार्च 2017. बरकतराव, दुपारी घोडाला घ्या. या आमच्याकडून आमंत्रण, नक्की यायचं. हो, आम्ही येतो. किती छान आयुष्य होतं आपलं. तुम्ही सगळं स्वतःच्या हातांनी खराब करून टाकलं. अरे देवा, अरे कसलं धर्मसंकट उभं केलंयस रे माझ्या समोर. टू बी ऑर नॉट टू बी, सांगावं का नाही सांगावं, रोज सवाल आहे माझ्या पुढे. एका बाजूला माझी सख्खी बहीण आणि तिचा टेम्पररी संसार, तर दुसऱ्या बाजूला 10 लाख. अरे देवा, सोडव या संकटातून, सोडव मला. अरे देवा. हे बाबा, हळू बोल ना. मी आता तुला कसं सांगू, 10 लाख नाहीत माझ्याकडं. नाही 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 बहिणाबाई, 10 लाख तुम्ही नाही, राणा देणार आहे मला. त्यो त्याच्याकडे कुठं आले एवढे पैसे? टाकला असेल कुठंतरी दरोडा, मला काय माहित. मग घे ते 10 लाख रुपये, थोबाड काढा कर तुझं इथनं. लई वाट आणलायस बघ तुम्हाला. असं म्हणते, घेतो मग 10 लाख रुपये आणि सांगतो अक्का कोण आहे आणि कुठं आहे ते. एक मिनिट, जरा आधी हळू बोल. काय म्हणालास? अगं तशीच डील फायनल झाली. राणानं मला 10 लाख रुपये द्यायचं आणि त्या बदल्यात मी त्याला अक्का कोण आहे कुठं आहे ते सांगायचं.
आणि आता तर कसं राणाला माहिती आहे की अक्का घराच्या आसपास आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की बाबा अक्का घराच्या आसपास वगैरे काय नाही, ती घरातच आहे. दीपक, तू जर काही आगाऊपणा केलास ना तर तुझ्या खांडोळ्या करून नदीत माशांना खाऊ घालील. भाऊ बिव कोणते बघणार नाही मग. या बहिणीची काळजी म्हणून आम्ही बहिणीचं काहीच सांगितलं नाही, तर बहीणच आमच्या खांडोळ्या करायला निघाली. बेस्ट, हे चांगलं आहे. म्हणजे खऱ्याचा जमानाच नाही, कलियुग, दुसरं काय. ए, तू तुझी सोंग घेऊन ना उद्याच्या उद्या हे घर सोडायचं. हे बघ अक्का, तुझं सिक्रेट माझ्या बाटलीत बंद आहे. त्याला 10 लाखाचं बुज बसू. हा, नाहीतर हे सगळं तुझं सिक्रेट आहे की नाही, हे सगळं ओपन करीन. हा, आणि हे बघ, बहीण बिन काय बघणार नाही मी. या मासा, ते तलाव आणि खांडोळी या असल्या धमक्या मी ऐकून घेणार नाही. कळलं काय? तुझाच मोठा भाव आहे. पैशाची तयारी ठेव, जाऊन झोप तुम्ही. बरकत, या समजायला मी जबाबदार आहे बघ. अरे बाबा नाही रे, तू नाही जबाबदार. तू तुझ्या आळ घातलाय म्हणून झाले सगळं. अरे पण हेच अंजली बाईची समजून आले की. समजल त्याच नाही, तू अजिबात काळजी करू नको. हा, बरकत, पण मला एक कळत नाही रे. समजा जगाला समजणार अंजली बाईच तेच कळना झालं. कमलाच आहे ना व. मला काय वाटतं माहित आहे, एकदा तर शरण जातो आणि संपून टाकते प्रकरण. एकदा शरण जाऊन बघितलेस ना काय झाली माहितीये ना. राणा, आता तू एकटा नाहीस, घराची बी जबाबदारी आहे तुझ्यावर. जवळ तू नाही तोवर घर आहे. अरे होय की. अरे पण अंजली बाईसनी हे समजणं झाले. या का आपल्या घरात डोळा ठेवून हे बी समजून आले अंजली बाईसनी. काच तर एकदा भेटू दे रे मला. ती बाई आहे का कोण आहे काय बी बघणार आहे. डायरेक्ट त्याचा कोतळाच बाहेर काढतो मी. होय राणा, हे बघ अक्का, आता तिला धावतो. थांब. तुलाच काय काय झालं? इकडे चल. बर बर. ए अक्का, हा? आता तू आमच्या तावडीत अजिबात सुटणार नाहीस. हा, मी काय केलं दादा? मी काय केलंय? एक तर आमच्या घरावर घाला घालायचं तसं घातलास आणि वर तोंड करून विचारतेस मी काय केलंय म्हणून. घाला? अहो नाही हो, मी तर इथं लाकडं गोळा करत आले आहे. जणावर काय बर थांब. लाकडं उडकत तिकडे कसं काय आल्या? तेच म्हणतोय मी. हा, आमच्या गावात तर तुला कधीच बघाय नाही. हा, आणि दुसऱ्याच्या गावावर असं दुसऱ्याच्या गावात कोण लाकडं उडकत येते वय? आमची पालं पडलेत पलीकडच्या माळावर. सेना हुडकत हुडकत आली हो इथं. वर चोर नाही जे कसली पालं? मेंढर घेऊन आले जतवरनं. इथं जाधवाच्या रानावर बसलेत. तुला काय वाटते खरं बोलते का खोटं? अहो, भंडाऱ्याची आण घेऊन सांगते, खरंच सांगते मी. बरं बरं ठीक आहे, जावा तुम्ही. परत या भागात फिरू नका. जावा. हा, अरे एक डाव खातीर जमा करायला पाहिजे होता आपण. बरकत, खरं बोलत होत्या त्या. अरे खोट्या माणसानं ओळखायची कला शिकलो मी पोलीस खात्यात राहून. का एक डाव गाव, मग तुला धावतोच ना. या कले चॅप्टर दिसते. आपण तिच्या मागावर आहे तिला समजलंय. मला तर वाटते आपल्यातच कोणतरी हिला फितूर असतं.